नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, पुणे महानगरपालिका भरतीची जाहिरात मागील काही दिवसापूर्वी प्रसिद्ध झाली होती, परंतु आता त्याला एक काही कारणास्तव स्थगिती म्हणा किंवा परीक्षा लेट झाली म्हणा किंवा अशा काही घटना घडल्या आणि त्यानंतर फायनली एकदा महानगरपालिकेचं निवडणुकीनंतर प्रशासनानं हालचाली वेगानं चालू केलेल्या आहेत आणि त्याच्या परीक्षेच्या तारखा या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। कोणत्या तारखा आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत। काय घडामोडी आहेत, कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे, कोण परीक्षा घेणार आहे, किती केंद्रावरती होणार आहे, ह्या सर्व माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये सहाय्यक आयुक्त पदाचं थेट सरळ सेवेनं भरलं जाणारं पद या ठिकाणी हे चान्स तुम्हाला एक सुवर्ण संधी या ठिकाणी आलेली आहे। सहाय्यक आयुक्त पदाचं एवढं मोठं पद थेट सरळ सेवेनं भरलं जाणार आहे आणि त्या संदर्भात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण उपलब्ध करून दिलेली आहे। बॅच ही लाईव्ह असणार आहे प्लस रेकॉर्डेड देखील असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकल एक बॅच आहे, नॉन टेक्निकल एक बॅच आहे। बघा आता ही जी आहे नॉन टेक्निकलची 4999 रुपयाला आहे आणि टेक्निकलची 2499 रुपयाला बॅच आहे। तुम्हाला या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि याबद्दल तुम्ही संपूर्ण माहिती घ्यायची आहे। हजारो परीक्षा देणारे विद्यार्थी या ठिकाणी या बॅचला जॉईन झालेले आहेत। तुम्ही जॉईन व्हा आणि तुमचं यश जवळ करा। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत की जी काय मुंबई आपली पुणे पीसीएमसी ची जी स्पेशल जाहिरात काढली होती 169 जागांसाठी, त्या संदर्भातली ही न्यूज आहे आणि यामध्ये स्पष्टपणे परीक्षेच्या तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत। बघा 22, 23 आणि 29 एप्रिल रोजी ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे। आता या भरतीसाठी तब्बल 42,000 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि 42,000 विद्यार्थ्यांना ही परीक्षा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे। आता यामध्ये महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये मग काय आहे बघा, बांधकाम, बघा कोणती कोणती पद आहेत, बांधकाम आहे, बांधकाम एक पद आहे, बांधकाम। आता कोणती कोणती पद आहेत ते तुम्हाला जरा थोडं झूम करून दाखवतो। यामध्ये बांधकाम आणि बांधकाम, पथ, मलनिस्सारण, पाणी पुरवठा आणि प्रकल्प विभाग यामध्ये कनिष्ठ अभियंत्याची मोठी कमतरता निर्माण झाली आणि परिणामी जी विकास कामे या ठिकाणी रखडली होती ती विकास कामे या ठिकाणी प्रशासनावर तणाव वाढला। ही परिस्थिती लक्षात घेता कनिष्ठ अभियंत्यांची भरती तातडीने करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचं या ठिकाणी बाब नमूद केलेली आहे आणि यापूर्वी 135 कनिष्ठ अभियंत्यांची भरती या ठिकाणी करण्यात आली होती, पण तरीही कामाचा ताण या ठिकाणी जास्त वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा 169 जागांची नव्याने अर्ज मागवण्यात आले आणि त्याची भरती या ठिकाणी होत आहे। आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय विषय झाला बघा, काय ही लांबली होती भरती, परीक्षा का होत नव्हती, तर बघा प्रशासनाचा संत ढिसाळ कारभार आणि या प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित राहिली। आता यामध्ये महानगरपालिका निवडणूक झाली, त्यानंतर आचारसंहिता असेल, त्यानंतर ती भरती त्या ठिकाणी रद्द करण्यात आली। पुढे परीक्षार्थींचा काही आक्षेप होता, या गोष्टीमुळे देखील परीक्षा परत स्थगित करण्यात आली। आता या सर्व घडामोडी झाल्या, यामुळे परीक्षार्थी देखील खूप नाराज झाले आणि प्रशासनाने आता यानंतर या हालचालीला या ठिकाणी वेग दिलेला आहे। परीक्षा घेण्यासाठी सर्व तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि त्या माध्यमातून आता ही परीक्षा पुणे कुठे कुठे होणारी परीक्षा आहे ते पण या ठिकाणी लक्षात ठेवा। मुंबई, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, नांदेड आणि नाशिक या 7 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे। 22 आणि 23 एप्रिल रोजी 2 सत्रामध्ये परीक्षा होईल आणि 29 एप्रिलला 3 सत्रामध्ये परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे। आता सगळ्यात महत्वाचं, ही परीक्षा कोण घेणार आहे तर बघा आयबीपीएस या खाजगी कंपनी मार्फत या परीक्षेचं नियोजन आहे। आयबीपीएस ही परीक्षा घेईल, पूर्णपणे परीक्षा झाल्यानंतर त्याची या ठिकाणी मार्क लिस्ट ही आणि सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी महानगरपालिकेला दे आणि महानगरपालिका त्यानंतर ती त्यांच्या वेबसाईटवरती फायनल यादी या ठिकाणी अपलोड करेल। अशा पद्धतीनं फक्त परीक्षा घेण्याचं काम या ठिकाणी आयबीपीएस कडून होणार आहे आणि फायनल रिझल्ट या ठिकाणी लावण्याचं काम पीसीएमसी कडून केलं जाईल असं मला वाटतं। बघा आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं, आयबीपीएसच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिलेली आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा 42,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत। राज्यभरातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। 169 जागेसाठी 42,000 अर्ज, त्यामुळे
सुमारे 8,500 अर्ज पुणे शहरातील उमेदवारांचे आहेत. उर्वरित अर्ज राज्यातील विविध भागातून आलेले आहेत. त्यामुळे 7 परीक्षा केंद्रावरती ही परीक्षा घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता यामध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी कडक बंदोबस्त केलेला आहे अशी पण या ठिकाणी खाली हेडलाईन आहे. म्हणून परीक्षा व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 100 परीक्षार्थींचा जो काही हॉल आहे त्यामध्ये 2 पर्यवेक्षक या ठिकाणी असणार आहेत. आता लक्षात घ्या, इथं किती दिलेत? 2. 100ला 2 दिलेत. 100ला 2 परीक्षार्थी दिलेले आहेत. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय करतं? 25 किंवा 24 विद्यार्थ्यांना एक प्रवेश घेतो. 50ला 2, 100ला 4 येतील. आणि इथे या ठिकाणी सांगितलं की स्पष्टपणे 100 परीक्षार्थ्यांच्या मागे 2 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यामुळे गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगितलेलं आहे. दीर्घकाळ रखडलेली ही भरती अखेर मार्गी लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये दिलासादायक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. प्रोत्साहनाचं वातावरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या पद्धतीने अभ्यास आपण केलेलाच असेल आणि तुम्हाला यश मिळण्यासाठी माझ्याकडून ऑल द बेस्ट. या ठिकाणी लढा रणांगण चांगल्या पद्धतीने आणि यश मिळूनच या ठिकाणी रणांगण सोडा. तोपर्यंत रणांगण सोडायचं नाही. का? तो अजून जिंकलेला नाहीयेस. या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.